महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर मनसेची जिल्हा परिषदेसाठी तयारी। शिवतीर्थावरती मनसेच्या दिलीप धोत्रे यांना छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, सोलापूर आणि धाराशिव या 5 जिल्ह्यांसाठी देण्यात आले एबी फॉर्म। मुंबईमध्ये महायुतीचे 118 नगरसेवक निवडून आले आहेत। त्यापैकी एक महापौर होईल। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचं वक्तव्य। महापौर कोण होईल याचा निर्णय फडणवीस आणि शिंदे यांच्यासोबतच आठवले हे देखील चर्चा करून घेतील अशी ही स्पष्टोक्ती। मुंबईच्या महापौर पदाच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी कुठलीही चर्चा नाही। उद्धव ठाकरेंची माहिती। उद्धव ठाकरेंचे नगरसेवक गैरहजर राहून भाजपसाठी सोयीस्कर भूमिका घेणार असल्याची चर्चा। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक अज्ञात स्थळी तर 2 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती। केडीएमसीमध्ये सत्ता स्थापनेसाठी हव्या आहेत 62 जागा। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाची सोडत 22 जानेवारीला निघणार। मुंबईसह सर्व 29 महानगरपालिकांसाठी सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये सोडत। लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचं मतदान 1 लाखाने घटलं। भाजपला 1,24,000 कमी मतं तर काँग्रेसच्या मतांमध्ये 1 लाखांची घट। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या नंतर आता शिवसेना आणि भाजपमध्ये विचारमंथन। नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा फटका, केवळ 26 जागांवरती विजय। भाजपकडूनही पराभूत जागांचा अहवाल सादर केला जाणार। एबी फॉर्म वाटपामधल्या गोंधळाची देखील चौकशी होणार आहे। भिवंडी महानगरपालिकेमध्ये महापौर बसवण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू। काँग्रेसनं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला संपर्क केल्याची माहिती। दुसरीकडे सत्ता स्थापनेसाठी भाजपकडूनही प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे 34 तर शिवसेनेचे 15 नगरसेवक विजयी झाले। यामध्ये पडद्यामागे सुरू आहे ते जाहीर करू शकत नाही असं म्हणत सतेज पाटील यांचं सूचक विधान। त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेना एकत्र येतील अशी देखील चर्चा होतीये। कल्याण डोंबिवलीमध्ये खासदार विनायक राऊत येऊन गेल्याची माहिती आहे। नवनिर्वाचित नगरसेवक राऊतांच्या संपर्कात असल्याची चर्चा। राऊतांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती। सांगली महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेचा पेच। भाजप एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला घेऊन सत्ता स्थापन करण्याच्या विचारात। दुसरीकडे महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्याच्या नंतर काँग्रेस सत्ता स्थापनेच्या संदर्भात जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न करण्याची शक्यता आहे। धुळे महानगरपालिकेमध्ये एमआयएम विरोधी बाकांवरती बसून जनतेचा आवाज बनणार आहे। एमआयएमच्या इर्शाद जहागीरदार यांची प्रतिक्रिया। तर विकास कामांसाठी समान निधी आणि कामाचा उत्कृष्ट दर्जा हाच आमचा अजेंडा असल्याची देखील प्रतिक्रिया। जो आमचा महापौर करेल आम्ही त्याच्यासोबत जायला तयार आहोत। चंद्रपूरमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांचं भाजपसोबत जाण्याचे स्पष्ट संकेत। वेळ पडली तर भाजप विरोधी पक्षात बसेल, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर पद देणार नाही। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून चंद्रपूरमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या महापौर पदाच्या मागणीवरती भूमिका स्पष्ट। भिवंडीमध्ये माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावरती दगडफेक झाली आहे। आमदार महेश चौगुले यांच्या समर्थकांनी ही दगडफेक केल्याचा आरोप आहे। दगडफेकीच्या नंतर विलास पाटील यांच्याकडून छत्रपती शिवाजी चौकामध्ये आंदोलन। दोन्ही गटामध्ये जोरदार राडा, पोलिसांकडून लाठीचार्ज। भिवंडी शहरामधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये काल रात्री झालेल्या राड्याच्या नंतर आज तणावपूर्ण शांतता आहे। निवडणुकीपासून सुरू असलेला हा सगळा प्रकार थांबवा, परिसरामधल्या नागरिकांकडून भावना व्यक्त। भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ प्रभाग क्रमांक 1 मधील दुकानं बंद ठेवणार। माजी महापौर विलास पाटील आणि भाजपचे आमदार महेश चौगुले यांच्या गटांमध्ये तुंबळ हाणामारी। कोल्हापूर महानगरपालिकेमधल्या महायुतीच्या यशानंतर शहरामधल्या बॅनरची चर्चा होतीये। धन्यवाद कोल्हापूर, तुम्ही काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केला अशा आशयाचे बॅनर। महानगरपालिकेमध्ये 81 पैकी 45 जागांवरती महायुतीचा विजय झालाय। काँग्रेसचा 35 जागांवरती विजय झालाय। ठाण्यामधल्या जांभळी नाका परिसरामध्ये बॅनरबाजी करत भाजपकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न। शीळ ते वडवली, भाजप वाढवली असा बॅनरवरती उल्लेख आहे। ठाण्यामध्ये भाजपची ताकद वाढल्याचा बॅनरमधून दावा।
कोल्हापूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मित्र पक्षांची जुळवाजुळव. राजश्री शाहू आघाडीनं महायुतीसोबत लढावं यासाठी चंद्रकांत पाटील यांनी आमदार यड्रावकर यांची भेट घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये धाराशिवमध्ये शिवसेनेत अंतर्गत गटबाजी. शिवसेनेमधील गद्दारांचा एक गट भाजप आमदारांच्या खिशात. माजी मंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्य. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोधामध्ये तानाजी सावंत आक्रमक झाले. जिल्हा पंचायत आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे 3 दिवस बाकी आहेत. मात्र धाराशिवमध्ये अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून संभ्रम आहे. आतापर्यंत 1075 उमेदवारांनी खरेदी केले उमेदवारी अर्ज. महापालिकेमधल्या यशानंतर सोलापूरमध्ये भाजप जिल्हा परिषद स्वबळावरती लढण्याच्या तयारीत. भाजप कार्यालयामध्ये 3 दिवसांपासून इच्छुकांच्या मुलाखती. भाजपकडून जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी मुलाखती. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या नंतर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप आमदार सुभाष देशमुख हे नाराज असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेसाठी भाजप उमेदवारांच्या मुलाखतींना गैरहजर राहिले तर यश पचवता यायला हवं. विजयाचा उन्माद नसावा. भाजपच्या विजयावरती प्रतिक्रिया. सोलापूरमध्ये महानगरपालिकेमधल्या यशानंतर MIM जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका स्वबळावरती लढवणार. MIMचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांची माहिती. नाशिकमध्ये महापौरांचं निवासस्थान असलेल्या रामायण बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. सुसज्ज निवासस्थानाच्या रंगरंगोटीचं आणि साफसफाईचं काम जोमात आहे. आरक्षणाची सोडत निघालेली नसताना देखील महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नाशिकच्या मालेगाव मनमाड रोडवरती भीषण अपघात झालाय. ट्रॅव्हल्स आणि पिकअपची समोरासमोर धडक. या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय. 2 जण गंभीररित्या जखमी झालेत तर 20 पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी आहेत. नंदुरबारमध्ये कालीचरण महाराजांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. इस्लाम आणि ख्रिश्चन हे धर्म नसून पंथ आहेत असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. पुण्यामध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचं आयोजन. सायकलिंग स्पर्धेमुळे आज संबंधित परिसरामधल्या शाळा आणि कॉलेजांना सुट्टी. प्रमुख रस्ते देखील बंद. परळी मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात यावी. मराठवाडा जनता विकास परिषदेची मागणी. सिकंदराबाद डिव्हिजनच्या सिनियर DCM यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे. परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग असल्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता या ट्रेनची मागणी करण्यात आली. भंडाऱ्याच्या पावरीमध्ये गोसेखुर्द सिंचन प्रकल्पानं तब्बल 38 वर्षांच्या नंतर गाठली पूर्ण क्षमतेनं 100% जलसाठ्याची पातळी. 38 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेच्या नंतर विदर्भाच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवणारी अशी ही आनंददायी बातमी. भंडारा शहरामधील वाहतूक कोंडी सुटणार. मुजबी ते जुना कारधा या दरम्यानच्या चौपदरीकरणाचं काम सुरू होणार आहे. आमदार परिणय फुके यांनी अधिकाऱ्यांच्या सोबत महामार्गाची पाहणी केली. 9 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी 69 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी. रत्नागिरीतल्या गुहागर समुद्र किनाऱ्यावरती 23 जानेवारीला पार पडणार ब्लू फ्लॅग बीच मॅरेथॉन स्पर्धा. राज्यभरामधले असंख्य धावपटू या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होतील. पर्यटनाच्या वाढीसाठी गुहागर नगरपंचायतीकडून पहिल्यांदाच किनारपट्टीवरती या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती चारोटी ते पालघरपर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा लॉंग मार्च. बैलगाडी, नांगर, रिकामे हंडे, इलेक्ट्रिक मीटर घेऊन हा मार्च सुरू झालाय. प्रलंबित वनपट्टे, जलजीवन मिशनचा उडालेला बोजवारा, अदानींकडून बसवण्यात आलेले बोगस इलेक्ट्रिक मीटर या विरोधामध्ये नागरिकांचा रोष आहे. उद्यापासून 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे. शाळांनी प्रवेशपत्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करून विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यामधल्या बहिरवाडीमध्ये पौष महिन्यामधील श्रीकाल भैरवनाथ यात्रा संपन्न झाली. लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी तर मंदिराच्या प्रांगणामध्ये चूल मांडत डाळ रोडग्यांचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदीनं गाठली उच्चांकी पातळी. चांदीच्या दरामध्ये 10,000 रुपयांची वाढ. चांदी प्रति किलो 3 लाख रुपयांवर. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसली आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदार यादीमधून लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावं वगळण्यात आली. मात्र अडवाणी आणि जोशी हे सल्लागार मंडळामध्ये सक्रिय राहतील.
आमचा शेजारील माथेफिरू असल्याने शस्त्रास्त्रांची गरज केव्हाही पडू शकते. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानचं नाव न घेता टीका. नागपूरमधल्या संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड या कंपनीच्या मीडियम कॅलिबर दारुगोळा प्लांटचं उद्घाटन पार पडलं. पंतप्रधान मोदींना गाझा पीस बोर्डामध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण. ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींना बोर्डामध्ये सामील होण्याचं आमंत्रण देण्यात आलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आणि माजी ब्रिटिश पंतप्रधान यांचा देखील समावेश आहे. हरियाणाच्या शिरसा इथल्या तरुणाला 10 कोटी रुपयांची लॉटरी. 35 वर्षीय पृथ्वी सिंग मजूर आणि ड्रायव्हर म्हणून कार्यरत. कुटुंबानं ढोल ताशे वाजवून जल्लोषही साजरा केलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.